वर्षाची होईल, 8वी-9वीच्या वर्षाची होईल, ज्याच्याबरोबर विवाह ठरला आहे तो जर 35 वर्षाचा झाला, 40 वर्षाचा झाला तर त्याच्याबरोबर त्या बालिकेचं लग्न लावून दिलं जायचं. प्रथा चुकीची आहे का चांगली? चूक म्हटलं पाहिजे. आपण ही झाली बालविवाहाची प्रथा. ज्या मुलीचा नवरा वारलेला आहे, आता जगणं आणि मरणं हे निसर्गाच्या स्वाधीन आहे, है की नाही? 1987 सालामध्ये राजस्थानमध्ये देवराळा नावाचं गाव आहे. त्या देवराळा नावाच्या गावामध्ये रूपकुंवर नावाची एक 18 वर्षाची मुलगी आहे. त्या रूपकुंवर नावाच्या 18 वर्षाच्या मुलीला राजस्थानमध्ये शिक्षणाचं प्रमाण फार कमी आहे. तिथे शिक्षणाला जास्त महत्व दिलं जात नाही. धार्मिक प्रथा परंपरा रूढी पाळल्या जातात. त्या रूपकुंवरचा नवरा जो आहे तो नवरा वारला तर वारला तो वारू शकतो. त्याला काय मरणाला काय ही अमरत्व कुणाला प्राप्त झालेलं. त्यानंतर त्या स्त्रीला ती जी मुलगी होती रूपकुंवर नावाची, त्या मुलीला तिचा नवरा वारल्यानंतर वाजत गाजत बँड लावून बँड पटकन ती आरडते, ती ओरडते, ती किंकाळ्या पडते, मला वाचवा वाचवाचा टाहो पडतोय. तिचा आवाज, तिच्या किंकाळ्या, तिचा टाहो लोकांना ऐकायला जाऊ नये म्हणून बँड पथक लावलेला. वाजत गाजत त्या मुलीला त्या नवऱ्याच्या, तिच्या नवऱ्याच्या चितेपर्यंत घेऊन नेलं जातं आणि त्या सरणावरती तिला चढवलं जातं आणि जिवंत त्या रूपकुंवरला जाळलं जातं. ही सतीची प्रथा 1987 पर्यंत राजस्थान सारख्या राज्यामध्ये, आपल्या देशातल्या राज्यामध्ये चालू होती. ती सती प्रथा, तिला सती प्रथा म्हणतात. नवरा मेल्यानंतर स्त्रीला जीवन जगण्याचा अधिकार नाही, ही आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग होता, हा नियम होता. शास्त्रामध्ये लिहिलेला, धर्मशास्त्रामध्ये लिहिलेला आणि परंपरेला आपण पाळत आलेला. उद्बत्तीचा साधा चटका तुम्हाला बसू द्या, काय आठवतं तुम्हाला? उद्बत्ती पळल्यावर एक जिवंत स्त्री धगधगत्या शरणावरती चढते आणि ती जिवंत जाळली जाते. धर्म परंपरेच्या, संस्कृतीच्या आणि शास्त्राच्या नावाखाली ही प्रथा मानवी जातीला काळिमा फासणारी आहे आणि म्हणून ती प्रथा बंद झाली पाहिजे. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुल्यांनी समाजातल्या अनिष्ट प्रथा आणि परंपरा त्याला विरोध केला, ठासून विरोध केला आणि इंग्रज सरकारला सांगून या ठिकाणी सतीची प्रथा बंद करायला लावली. किती मोठं काम आहे, किती मोठं काम आहे. पण आमच्या बदमाश इतिहासकारांनी, मी बदमाश शब्द वापरतो,